हेलो सर्व धर्म उपासक उपासिकांना सर्वप्रथम मी बुद्ध पौर्णिमेच्या वैशाख पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांच्या प्रती या ठिकाणी मंगल कामना करतो. आणि आजच्या या मंगलमय प्रसंगी तथागत संबोधी बुद्ध विहार या ठिकाणी तथागत भगवान बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आणि पूजनीय भिक्खू संघाची धर्मदेशना असे या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. निश्चितच या जगामध्ये सध्या अशांतता आहे, तर संपूर्ण मानवजातीला सुख शांती प्राप्त हो आणि भगवंताच्या धर्माप्रमाणे सर्व उपासक उपासिकांनी वाटचाल करून आपल्या जीवनामध्ये सुखाची अवस्था प्राप्त करून घेऊ अशी आपल्या सर्वांच्या प्रती या ठिकाणी मंगलकामना आजच्या या मंगलमय प्रसंगी व्यक्त करतो. नमो बुद्धाय. जय. पंचांग प्रणाम करून आज 3 मे रोजी संबोधी बुद्धविहार बापूनगर येथे मोठ्या उत्साहामध्ये आज तथागत सम्यक संबुद्ध यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पूजनीय भिक्खू संघ यांच्या हस्ते आज संपन्न होणार आहेत. ही मूर्ती भिक्षू संघाच्या परित्राणातून सुत्तक पठणातून व त्यांच्या धम्मदेशनाद्वारे या कार्यक्रमाला अत्यंत शोभा येणार आहे. विशेष म्हणजे या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा मागचा उद्देश असं भगवंताने सांगितलेलं आहे की 10 पारमितामध्ये जी सगळ्यात महत्त्वाची जी पारमिता असते दान पारमिता, ही आपण आपल्या आयुष्यामध्ये आपल्या श्रमातून आपल्या कष्टातून भगवंताने सांगितलं आहे आणि बाबासाहेबांनी सुद्धा सांगितलं आहे की आपण आपल्या कमाईचा 20वा हिस्सा हा समाजाला आपण दिला पाहिजे. हा आदर्श हे विचार बाबासाहेबांचे समोर घेऊन भिक्खू संघाच्या विचाराने त्यांच्या आशीर्वादाने मी पण एक संकल्पना मांडली की आपण सुद्धा या विहारामध्ये जेथे मी मागील 25 वर्षापासून या बुद्धविहाराची मी सेवा करत आहे, या बुद्धविहाराने या वसाहतीने या समाजाने मला खूप आदर खूप सन्मान या विहाराने दिला, इथल्या लोकांनी या वसाहतीच्या लोकांनी दिला. तर मी सुद्धा विचार केला की ज्या विहाराने आपल्याला ही ओळख दिली, ही समाजाने आपल्याला ओळख दिली, तर आपलं सुद्धा कर्तव्य आहे की आपण या विहाराला सुद्धा आपण काहीतरी आपण केलं पाहिजे. तर माझी संकल्पना आली की मी ज्यावेळेस थायलंड या देशी 1 महिना मी ज्यावेळेस भिक्षू झालो होतो, शामणेर झालो होतो, तर मी पण एक संकल्पना तिथं बघितली का आपण पण आपल्या विहाराला आपण ही मूर्ती, ही भगवान बुद्धाचं रूप आपण आपल्या विहाराला दान केलं पाहिजे. तर मागील 1 वर्षापासून या कार्यक्रमाची आम्ही तयारी करत होतो आणि ह्या आजच्या या 2026 वैशाख पौर्णिमेच्या या निमित्ताने ही मूर्ती आपण आज भगवान बुद्धाची मूर्ती आपण आज प्राणप्रतिष्ठा करणार आहोत पूजनीय भिक्षू संघाच्या हस्ते. या निमित्ताने उपासक उपासिकांना काय आव्हान करणार? आव्हान मी हेच करणार का आपण आपल्या जीवनामध्ये, मी बंतेजी बोलता, हां, आपण आपल्या जीवनामध्ये बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे का आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या कमाईतला श्रमाचा 20वा हिस्सा आपण आपल्या समाजाला दिला पाहिजे. गोरगरीब कष्टकरी लोकांना आपण काहीतरी दिलं पाहिजे. तर मी सगळ्यांना आव्हान करेल
का भगवंताने सांगितल्याप्रमाणे दान पारमितामध्ये दानाची जी पारमिता असते ते आपण परिपूर्ण केलं पाहिजे. जसं की आपण भिक्षूंना आपल्या घरी भोजनासाठी आमंत्रित करतो, आपण त्यांना चिवरदान करतो, ते पुण्य आपण संपादित केलं पाहिजे. कारण आपण जोपर्यंत आपण दान करणार नाही तोपर्यंत आपल्याला ते पुण्य संपादन करण्याची संधी आपल्याला ती भेटणार नाही. तर मी सगळ्या महिला पुरुषांना मी तेच आवाहन करेल का आपण ही पारमिता हा आदर्श समोर घेऊन आपण पुढे चाललं पाहिजे आणि आपण आपल्या जीवनामध्ये समाजाला, कारण की भगवंताने आपल्याला खूप मोठा धम्म दिलेला आहे आणि बाबासाहेबांनी तो या मातीतला धम्म परत आपल्याला दिला धम्मदीक्षेच्या द्वारे. तर आपण बाबासाहेबांनी सुद्धा आपल्याला खूप काही दिलेले, पण मी हाच विचार करतो की आपण बाबासाहेबांना काय दिलं, बरोबर आहे. तर मग आपण या बाबासाहेबांच्या विचाराला समोर घेऊन जात आपण पण या समाजाला काहीतरी दिलं पाहिजे. बाबासाहेबांच्या विचारांना आपण पुढे घेऊन गेलं पाहिजे. धन्यवाद.